नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी खणापासून एक छान असं क्लच पाऊच बनवणार आहे, क्लच पर्स. तर एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. तर आपण सुरुवात करूया. हे बघा, त्यासाठी ना मी नॉनवॉन घेतलेलं आहे, त्याला अस्तर लावायला. जर तुमच्याकडे नॉनवॉन नसेल तर तुम्ही दुसरं अस्तर घेतलं तरीही चालेल, कॉटनचं. आता याचं माप सांगते मी तुम्हाला. तर याची उंची आहे 15 इंच आणि रुंदी आहे 9.5 इंच. 9.5 बाय 15चं असं मी एक खणाचं कापड घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर साडीचं छान एखादा काठ असेल, त्यातलं जर ब्लाऊज पिसामधलं जर उरलेलं असेल थोडंसं कापड, त्याच्यापासूनही तुम्ही असं बनवू शकता. तर आता ह्याच मापाचं मी एक नॉनवॉन घेतलेलं आहे. आता याच्यावरती आपण काय करायचे, याला आहे ना सरळ बाजू 8 ठेवून घेऊया. आणि आता याला पूर्ण आहे ना स्टिच करू आणि थोडंसं इथं ओपन ठेवायचं, जेणेकरून आपण त्याला पलटी करू शकू. बघा, स्टिच करून घेतलेलं आहे आणि इथं ओपन ठेवलं. आता इथून आपण त्याला काय करायचे, इथं पलटवायचं. बघा, आता मी हे सगळं ओपन करून घेतले आणि आता ही जी जागा सोडली होती आपण, त्याला असं आतमध्ये घालून इथं स्टिच करून घ्यायचं आहे. आणि पूर्ण याच्यावर पण आता आपण एकदा सगळ्या याच्यावर स्टिच करून घ्यायचं आहे. सर्व बाजूने स्टिच करून घेतलेलं आहे. आता काय करायचे, आता आपण इथून खाली 10.5 असं मार्क करून घ्यायचे. आणि याचं इथं पण आपण सेंटर काढून घेऊया, म्हणजे आपल्याला इथे एक पॉकेट लावायचं आहे. तर त्याचं आपल्याला माप कळेल. आता काय करायचं आहे, एकदा ही जी पॉकेट आहे ना, त्याला आपण झिप लावून घ्यायची आहे. तर झिप अशी ह्याच्यावरती उलटी ठेवून याच्यावर स्टिच करून याला असं वरून दाबटीप देऊन घ्यायची. हे बघा, यातलं आता झिप लावून घेतलेली आहे, याच्यावर दाबटीप पण दिलेली आहे. आता आपण जे मार्क केलं होतं त्या मार्कवर ही झिप अशी ठेवून इथे आपण हिला स्टिच करायचे. हे बघा, स्टिच करून घेतलेलं आहे. आता याच्यात रनर मी टाकून घेते आणि ही जी साईड आहे ना खालची, इथे पण एक स्टिच करून घ्यायचं, एक शिलाई द्यायची, म्हणजे आपलं पॉकेट तयार होईल. दोन्ही साईडने स्टिच करून घेतलेलं आहे. आता आपण काय करायचं, ह्याचा बरोबर सेंटर काढूया. आपण इथे आता मॅग्नेट बटन लावणार आहोत. बघा, इथं असं आपण याला मार्क करून घ्यायचं आहे, इथं होल पाडायला. त्याच्यावर छोटेसे कट देऊया आपण. बघा, असं आतून घेतलं ना की आता ही क्लिप आपण त्याच्यामध्ये अशी टाकायची आणि मग हे या प्रकारे असं दाबून द्यायचं. सेम
ह्या साईडनी पण तसंच लावणार आहोत आपण. बटन मी लावून घेतलेले आहे. हे बघा, ते बाहेरून आहे ना, याला आपण एक कसं शो बटन वगैरे तुम्ही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि आता हे बघा, मध्ये एक आपली एक पॉकेट पण तयार झालेलं आहे छान. आणि हे जे 2 पॉकेट आपले बनवलेले आहेत, हे थोडं चिटकवलंय मी, आत्ताच निघतंय ते. हे बघा असं, इथे आपण कुठले एखादं शो बटन वगैरे चिटकवायचं किंवा सुई दोऱ्याने चिटकवलं तरीही चालेल. बघा, छान असं आपलं पाऊच, क्लच पाऊच तयार झालेलं आहे, क्लच पर्स.